ज्या प्रकारे आपण बघितलं, महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ 2 दिवस राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकाऱ्यांना भेट देऊन काही पुरावे त्यांनी सादर केले आणि त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगानं प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी म्हणजे ज्या ठिकाणी हे पुरावे देण्यात आले, ज्या ठिकाणी मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की या सगळ्याची चौकशी करा। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसे नेते संदीप देशपांडे आहेत। कुठेतरी पॉझिटिव्हली राज्य निवडणूक आयोग जात आहे, तुम्ही जे पुरावे सादर केले? तर बघा कसं आहे, आपण पहिले पूर्ण विषय थोडक्यात समजून घेऊया। आम्ही काही उदाहरणं त्यांना दाखवली की ज्याच्यामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळ आहे। एकाच घराच्या पत्त्यांवर 200 300 लोकांचं रजिस्ट्रेशन आहे वगैरे सगळं दाखवलं। आमचं म्हणणं काय, जे आम्ही दाखवलं ते तर तुम्ही कराच, त्याच्याबद्दल काही वाद नाही। पण जिथे अजून बघितलेलं नाही आहे, चेक केलं, त्याची तपासणी कोण करणार? नुसती आम्ही जी तक्रार केली तेवढंच करून नाही होणार ना। हे आमचं म्हणणं आहे, तुम्ही वेळ द्या आम्हाला। तुम्ही BLOची अजून तुम्हाला माहिती आहे का, बूथ लेवल ऑफिसर जे निवडणूक आयोगाने नेमायला पाहिजे त्याची अजून नेमणूक झालेली नाही आहे, ची नेमणूक करा। तर तुम्हाला मतदार यादीमध्ये कोण दुबार आहे, कोण एका घरावर 10 20 25 लोकांचं रजिस्ट्रेशन झालं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यावर होईल। तर आम्ही त्यांना सांगितलेलं समरी सर्वेक्षण याचं तुम्ही करा, पण अजून त्या संदर्भातला निर्णय निवडणूक आयोगाने घेतला। एवढंच म्हणणं आहे की जिल्हाधिकारी त्या ठिकाणी जिथे पुरावे दिले त्याची सगळी चौकशी करा। म्हणणं जे पुरावे दिले तर आहेच ना, ते तर करायचंच आहे तुम्हाला, त्याच्याबद्दल काय वाद होऊ शकत नाही। पण जिथे अजून बघितलेलं नाही आहे किंवा तपासणी झालेली नाही, तिथे पण तपासणी करणं काम नाही आहे का निवडणूक आयोगाचं? तुमचं म्हणणं आहे की पूर्ण महाराष्ट्रात समरी सर्वेक्षण झालं पाहिजे, सगळ्या याद्या तपासल्या गेल्या पाहिजे, अद्ययावत झाल्या पाहिजे? निश्चित मशीन रिडेबल करा, AI लावा, होऊ शकतं ना, का नाही होऊ शकत? तुम्ही किती दिवस वाट बघणार आहात याची सगळ्याची? नाही, आम्ही आता बघा, आम्ही परवा आमच्या सगळ्या नेत्यांनी नेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे। आता ते निर्णय घेतला पाहिजे। शेवटचा प्रश्न, उद्या गटाध्यक्षांचा मेळावा आपल्या पक्षाचा आहे, BLAंना सुद्धा त्यात बोलवलेलं आहे। या सगळ्या मुद्दे उद्या सुद्धा या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे। याच्या पुढे कशा पद्धतीने याद्यांवर काम करायचं आहे, कशा पद्धतीने काय ऑब्जेक्शन्स घ्यायचे आहेत, कशा पद्धतीने निवडणूक आयोगाचा फॉलोअप करायचं, या सगळ्या संदर्भातलं सविस्तर मार्गदर्शन सन्माननीय राजसाहेब ठाकरे उद्याच्या मेळाव्यात करतील। त्यामुळे समरी सर्वेक्षण केलं जावं, नुसत्या जे पुरावे दिले त्यावर काम न करता पूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या मतदार याद्या आहेत त्यावर राज्य निवडणूक आयोगानं काम करावं आणि त्या अद्ययावत कराव्यात अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे। कॅमेरामॅन विनय राजभरसह वेदांत नाईक, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।